नमस्कार. भाग्यश्री जायका किचनमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज अगदी सोप्या पद्धतीने आवळ्याचा मुरब्बा कसा करणार आहे ते दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे 1 किलो आवळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. सुरुवातीला मी गॅस चालू करून त्यामध्ये पाणी टाकून आवळे उकळून घेणार आहे. त्यावर 10 मिनिटे आपल्याला आवळे वाफवून घ्यायचे आहेत. 10 मिनिटे झालेली आहेत. आपण बघू शकतो त्याच्या पाकळ्या थोड्या थोड्या उकळलेल्या आहेत. आपण पुन्हा त्याला 5 मिनिटे ठेवून पुन्हा आपण ते आवळे आता बघू शकतो त्यांचा कलरही चेंज झालेला आपल्याला दिसतो आहे. आता आपण सगळे आवळे काढून एका प्लेटमध्ये थंड करण्यासाठी घेणार आहोत. आता आपण पूर्ण आवळे काढून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता त्याच्या पाकळ्या हळूहळू सगळ्या विस्कटलेल्या दिसू लागल्या आहेत. आता आपण आवळ्याच्या पाकळ्या आपण पूर्णपणे वेगवेगळ्या करून घेणार आहोत. आवळ्याच्या पाकळ्या पूर्णपणे आपल्या वेगवेगळ्या करून झालेल्या आहेत. आता आपण एका पातेल्यामध्ये आवळे आणि 1 किलो साखर टाकून घेणार आहोत. ते चांगल्या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्याला एकसारखं ढवळत राहायचं आहे जेणेकरून कढईला पाक चिटकवू नये. हे बघा पूर्ण साखर विरघळलेली आता आपल्याला दिसू लागली आहे. जोपर्यंत हा पाक लालसर होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला उकळून घ्यायचा आहे. नंतर त्याला पुन्हा ढवळत राहायचं आहे. तुम्हाला दिसतो आहे त्याचा कलर थोडा थोडा चेंज होऊ लागला आहे. त्यामध्ये आता आपल्याला थोडं काळं मीठ टाकून घ्यायचं आहे. अगदी आपल्याला काळं मीठ अर्धा चम्मच टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा मिश्रण ढवळत राहायचं आहे. पुन्हा त्या मिश्रणाला आपल्याला एकसारखं ढवळत राहायचं आहे. थोडी आपण त्यामध्ये चवीनुसार अर्धा चम्मच वेलची पूड मिक्स करून घेणार आहोत आणि पुन्हा आपल्या त्या मिश्रणाला आपण पुन्हा चांगल्या प्रकारे एकजीवी करून घेणार आहोत आणि आता त्याला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण पाकाचा कलर आता आपल्याला हळूहळू चेंज झालेला दिसू लागला आहे. हे बघा किती छान असा आवळ्याचा मुरब्बा आपला तयार झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कळवा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. रसरशीत मुरब्बा तयार. धन्यवाद.